श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ महाराजांवर ज्यांची अपार श्रद्धा आणि प्रेम असेल त्या सर्व भक्तांनी आजचा संदेश चुकवू नका. तुमच्या प्रत्येक मेहनतीचं फळ तुम्हाला मिळेल आणि तुमच्या जीवनात सुरू असलेल्या दुःखाचा आता अंत होणार आहे. तुमच्या चिंतेचा नाश होणार आहे आणि स्वामी समर्थ महाराज तुम्हाला मोठी आनंदाची बातमी देणार आहेत. म्हणून या संदेशाकडे दुर्लक्ष करू नका. आपल्या या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून आजचा हा स्वामी संदेश मन लावून लक्षपूर्वक शेवटपर्यंत ऐका. संपूर्ण श्रद्धा ठेवा, कारण स्वामी म्हणतात, आधी मेहनत कर, नंतर फळ मिळेल. आपण जर मन लावून स्वामींच्या उपदेशांचे पालन केले तर नक्कीच तुमचं जीवन सुखी आणि समाधानी होईल. जीवनात जेव्हा अडथळे येतात तेव्हा स्वामींचं नाव घ्या आणि पुढे चालत राहा, कारण प्रत्येक अडचण ही तुमचं आयुष्य घडवण्यासाठीच येते. स्वामी चरित्रामध्ये वारंवार सांगितलं जातं की ज्याचं मन शांत आहे त्याचं जीवन यशस्वी होतं. म्हणून परिस्थिती कशीही असो, मनाला स्थिर ठेवा. स्वामींवर पूर्ण विश्वास ठेवा, कारण तुमचं कष्टाचं फळ देवाला योग्य वेळ आली की द्यावंच लागतं. आठवा, एक झाड जेव्हा फुलतं तेव्हा त्याची सावली अनेकांना सुख देते. त्याचप्रमाणे तुम्ही जर तुमच्या कर्तृत्वाने यशस्वी झाला तर अनेक लोकांसाठी तुम्ही प्रेरणा ठराल. म्हणून मेहनतीचं मूल्य जाणून घ्या आणि कधीच हार मानू नका. स्वामी भक्तांसाठी हीच शिकवण आहे की तुमचं आजचे प्रयत्न तुमच्या उद्याच्या यशाचा पाया आहेत. मनःशांती ठेवा आणि स्वामींचं स्मरण करा आणि सातत्याने कर्म करत राहा. कठीण काळ कधीच कायमस्वरूपी राहत नाही, पण कठीण काळात ज्यांनी स्वामींवर श्रद्धा ठेवून त्यांचा आधार घेतला त्यांना स्वामी नक्कीच चमत्कार दाखवतात. तुम्हालाही स्वामींचा चमत्कार अनुभवता येईल. फक्त तुमच्या श्रद्धेत आणि कर्मात कधीच कमतरता ठेवू नका. स्वामी समर्थांचे जीवन म्हणजे श्रद्धा, भक्ती आणि प्रेरणा यांचा संगम आहे. त्यांच्या शिकवणीमधून जीवन कसं समृद्ध आणि अर्थपूर्ण बनवायचं याची दिशा मिळते. स्वामी समर्थ महाराज म्हणतात, जो स्वतःच्या कर्मावर विश्वास ठेवतो आणि प्रभूंवर विश्वास ठेवतो तो कधीच पराजित होत नाही. या शब्दांनी अनेक भक्तांच्या आयुष्याला बदलून टाकलं आहे. स्वामी चरित्रामध्ये वारंवार सांगितलं आहे की मनाची शांतता हेच खरे सुख आहे. आपण कितीही धनवान असलो, कितीही वस्त्रालंकार परिधान केले असले तरी मनःशांतीशिवाय आयुष्याला काही अर्थ नाही. म्हणून स्वामी समर्थ महाराज सांगतात की जीवनामध्ये तुम्ही काहीही करा, परंतु आत्मशांती आणि समाधान हेच आयुष्याचं खरं उद्दिष्ट आहे. स्वामींच्या शिकवणीनुसार जीवनात जे काही घडतं ते योग्य करण्यासाठी आणि योग्य वेळेस घडत असतं. कधीकधी आपल्याला वाटतं की आपण खूप मेहनत करतो, पण त्याचं फळ आपल्याला मिळत नाही. अशावेळी स्वामी समर्थ महाराज म्हणतात, कर्म करत राहा, देवाचं काम आहे योग्य वेळी त्याचं फळ देणं. हे वचन आपल्याला नेहमी प्रेरणा देतं की आपण कधीही आपल्या मेहनतीला कमजोर ठरवू नये, कारण मेहनत एक दिवस तरी फळ देत असते. स्वामी समर्थांच्या जीवनातून आपल्याला हे शिकायला मिळतं की आपल्याकडे जे आहे त्यात समाधानी राहण्याची कला आत्मसात केली पाहिजे. एक उदाहरण घ्या. एक माणूस फुलं विकून आनंदी होतो तर दुसरा माणूस फुलं घेऊन आनंदी होतो. आनंद हा बाहेरून येत नाही, तो आपल्या मनाच्या स्थितीत असतो. म्हणून स्वामी शिकवतात की स्वतःच्या परिस्थितीवर गर्व करा आणि समाधान मिळवा. स्वामी समर्थ महाराज म्हणतात, श्रद्धा हीच भक्तीचं खरं रूप आहे. तुम्ही जर स्वामींच्या चरणी तुमची सर्व दुःख अर्पण केली तर स्वामी म्हणतात, तुमच्या समस्यामधून मी तुम्हाला नक्कीच बाहेर काढेल. भक्ती करताना मन निरागस असलं पाहिजे. स्वामींनी नेहमीच सांगितलं आहे की प्रभूची उपासना ही तळमळीने केली तरच त्याचा चमत्कार अनुभवता येतो. आपल्या जीवनातील यश हे आपल्या प्रयत्नांवर अवलंबून असतं. स्वामी समर्थ म्हणतात, प्रत्येकाचा मार्ग वेगळा असतो, पण प्रत्येकाचा उद्देश मात्र एकच असतो, प्रभूचं दर्शन मिळवणं आणि आयुष्याचं सार्थक करणं. म्हणून प्रयत्न थांबवू नका. जीवनात ज्या समस्या येतात त्या तुम्हाला अधिक सामर्थ्यवान बनवण्यासाठी येतात. स्वामी समर्थ महाराजांच्या चमत्काराचे अनेक अनुभव भक्त सांगतात. जो स्वामींवर पूर्ण श्रद्धा ठेवतो त्याला स्वामींचा चमत्कार नक्कीच अनुभवता येतो. एकदा एका भक्ताने मनापासून स्वामींची प्रार्थना केली
की त्याचं आर्थिक संकट दूर करावं. काही दिवसांनी त्या भक्ताच्या आयुष्यात अनेक अचानक संधी आल्या आणि त्याचं आर्थिक संकट पूर्णपणे दूर झालं. हे स्वामींचं चमत्कारिक रूप आहे. जीवनात अनेक अडथळे येतात, पण स्वामी समर्थ महाराज शिकवतात, प्रत्येक अडथळा हा एक नवा मार्ग असतो. म्हणून कधीही परिस्थितीसमोर हार मानू नका. स्वामींवर विश्वास ठेवा, कारण स्वामींच्या आशीर्वादाने असं काही घडतं ज्याचा विचार आपण स्वप्नातही केला नसेल. स्वामी समर्थ महाराज नेहमीच सांगतात, श्रद्धा आणि संयम हे यशाचं गुपित आहे. जीवनात अनेकदा आपण घाई करतो, पण स्वामींनी शिकवलं आहे की जीवन योग्य वेळ आली की प्रत्येक गोष्ट आपल्या जीवनात आपोआप घडत असते. संयम राखा आणि सातत्याने प्रयत्न करत राहा. एकदा एका गरीब शेतकऱ्याने स्वामी समर्थ महाराजांना प्रार्थना केली की त्याला त्याच्या शेतामध्ये चांगलं उत्पन्न मिळत नाही. स्वामींनी त्याला सांगितलं, कष्ट करत राहा, स्वामींच्या कृपेने तुलाही फळ नक्की मिळेल. त्या शेतकऱ्याने स्वामींचं वचन मानून कष्ट केले आणि पुढील हंगामात त्याला त्याच्या अपेक्षेपेक्षा जास्त उत्पन्न मिळालं. म्हणजे याचाच अर्थ असा आहे की जेव्हा आपण सातत्याने प्रयत्न करत राहतो आणि स्वामींची सेवा करत राहतो, तेव्हा आपल्या जीवनातील चमत्कार फार जास्त दूर नसतो. जीवनात तुमचं कर्म हेच तुमच्या खऱ्या अर्थाने मोठं भांडवल आहे. स्वामींनी शिकवलं आहे की जेव्हा तुम्ही मेहनत करता तेव्हा देव स्वतः तुमचं मार्गदर्शन करतात. तुमचं जीवन फक्त तुम्ही घडवू शकता, त्यासाठी तुम्हाला स्वामींचं मार्गदर्शन मिळतं. स्वामी भक्तांनो, तुमच्या जीवनात कितीही समस्या असल्या तरी स्वामींच्या चरणी त्या अर्पण करा आणि त्यांच्यावर पूर्ण श्रद्धा ठेवा. स्वामींच्या आशीर्वादाने तुमचं आयुष्य नक्की बदलून जाईल. तुमच्या मनात जे चांगलं आहे ते स्वामींपर्यंत पोचतं आणि स्वामी त्याचा योग्य मार्ग काढतात. तुमच्या आयुष्यात मोठा बदल घडवायचा असेल तर स्वामींवर पूर्ण विश्वास ठेवा आणि त्यांच्या शिकवणीनुसार कर्म करत राहा. स्वामी समर्थ महाराज तुम्हाला सुख, शांती आणि यश नक्कीच देतील. आजचे हे मार्गदर्शन तुमच्यासाठी खूप महत्त्वाचे आहे, म्हणून हे मार्गदर्शन अर्धवट सोडू नका. स्वामी समर्थ महाराजांच्या या चमत्कारावर विश्वास ठेवा आणि कमेंट्स बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ टाईप करा. सर्वसाधारणपणे प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात एकच गोष्ट महत्त्वाची असते, ती म्हणजे आत्मविश्वास आणि श्रद्धा. स्वामी समर्थांच्या शिकवणीमध्ये हेच सांगितलं गेलं आहे. जीवनात अनेक वेळा आपल्याला कधी ना कधी असे वाटते की काहीतरी मिळवता येणार नाही, पण स्वामींच्या जीवनाची आणि शिकवणींचा विचार करा. स्वामींच्या मार्गदर्शनाने भक्तांना जीवनातले मोठं संकट पार करण्याचं वचन दिलं आहे. जीवनात प्रत्येक धड्यात मी तुमच्या सोबत आहे, मी तुमचा मार्गदर्शन आहे, असं स्वामींनी प्रत्येक भक्ताला सांगितलं आहे. आयुष्याच्या अनिश्चिततेत आपल्याला अनेक प्रकारचे विचार येतात. अशावेळी स्वामींच्या शिकवणींवर विचार करणे महत्त्वाचे असते. जेव्हा आपल्याला वाटते की आपल्याला काहीच मिळणार नाही, तेव्हा स्वामींच्या आशीर्वादाने योग्य मार्ग आपल्याला दाखवला जातो आणि आपल्याला सर्व काही प्राप्त होत असतं. स्वामी म्हणतात, जीवनातील प्रत्येक परिस्थिती हा एक शिकल्यानंतरचा अनुभव असतो. आपण त्याला कधीही खोटी वळणं देऊ नये. स्वामी समर्थ महाराज शिकवतात की कर्म हाच जीवनाचा मोल आहे. जेव्हा आपल्या जीवनात यश हवं असतं तेव्हा आपल्या सद्गुणांची आणि चांगल्या कर्मांची शिकवण घ्यायला हवी. स्वामींच्या शिकवणीनुसार कधीही वाईट कर्म करू नका, कारण तेच तुमचं भविष्य घडवतं. सत्याचं आणि प्रामाणिकपणाचं काम हे आपल्याला नेहमी योग्य दिशेने नेतं. आपल्या जीवनातील प्रत्येक संघर्ष म्हणजे एक मोठा धडा असतो. स्वामी समर्थांच्या शिकवणींमध्ये हे आपण शिकू शकतो की प्रत्येक संघर्ष एक शिकवण आहे आणि जो संघर्ष पार करतो तो खरा यशस्वी होतो. ज्या दिवशी आपल्या जीवनात प्रत्येक अडचण एक नवीन संधी वाटू लागेल, त्या दिवशी आपल्याला स्वामींच्या कृपेने अनुभव येईल. स्वामी समर्थ महाराज शिकवतात की चुकांमधून शिकायला हवं. त्यात लपलेलं ज्ञान आपल्याला जीवनाची खरी दिशा दाखवतं. प्रत्येक चूक म्हणजे तुमच्यासाठी एक अनुभव असतो, जो आपल्याला पुढे नेण्यासाठी मार्गदर्शन करतो. कधीकधी आपल्याला असं वाटतं की आपलं जीवन चुकलो, पण स्वामींच्या शिकवणीनुसार कधीही चुकांपासून शिकून पुढे जा आणि प्रत्येक नव्या चुकीलाही देवाचा आशीर्वाद समजा. स्वामींच्या शिकवणीमध्ये आणखी एक महत्त्वाचा संदेश आहे.
कर्माचं फळ आपल्याला नक्कीच मिळतं. कर्म कसेही असो, तेच आपल्याला आपल्या जीवनाचे गुपित आहेत. आपल्याला जर उत्तम भविष्य हवं असेल तर सतत योग्य कर्म करत राहा. त्यातूनच आपल्याला आवश्यक असलेल्या सर्व गोष्टी प्राप्त होतात. स्वामी समर्थ यांनी आपल्याला जीवनामध्ये खूप महत्त्वाचा संदेश दिला आहे. आत्मनिर्भर होणं हेच जीवनाचं खरं यश आहे. प्रत्येक व्यक्तीला स्वतःच्या कर्तृत्वावर विश्वास ठेवायलाच हवा. जो स्वतःच्या पायावर उभा राहू शकतो त्याचं आयुष्य दुसऱ्यांच्या कृपेवर अवलंबून नसतं. स्वामी समर्थ महाराज शिकवतात, दुसऱ्यांना मदत करणं ही एक पवित्र क्रिया आहे. जीवनात जर आपल्याला काही मिळवायचं असेल तर त्यासाठी इतरांना मदत करणे देखील आवश्यक आहे. स्वामींच्या शिकवणींचा एक भाग म्हणजे सतत दुसऱ्यांना मदत करा आणि त्यासाठी भगवंताचा आशीर्वाद मिळवण्यासाठी तयार राहा. स्वामी समर्थांच्या या संदेशासाठी आज तुमची निवड झाली आहे, म्हणून या संदेशाकडे दुर्लक्ष करू नका. जे भक्त आजचा हा संदेश मनापासून ऐकत आहेत त्या भक्तांच्या जीवनात सर्व काही सकारात्मक होणार आहे. स्वामी समर्थांचा एक महत्त्वाचा आणखी एक संदेश आहे. जीवनात साधनेला खूप महत्त्व आहे. स्वामींनी शिकवलं आहे की साधनांनी आणि ध्यानाने जीवनाचा आकार बदलतो. जीवनातल्या छोट्या छोट्या गोष्टींमध्ये समाधान राहण्याची कला शिकली पाहिजे. प्रत्येक दिवशी आपल्याला काही ना काही नवीन शिकायला मिळतं. छोट्या छोट्या गोष्टींमध्ये जेव्हा आपण आनंद मानतो तेव्हा आपण रोज आनंदी होऊ शकतो. स्वामी समर्थांच्या या शिकवणीने आपल्या जीवनात सकारात्मकता येते. आपलं जीवन जेव्हा सकारात्मक विचारांनी आणि शांततेने भरलेलं असतं तेव्हा आनंद आपोआप आपल्या जीवनात चालत येतो. अनेक भक्तांची साक्ष आहे की स्वामींच्या कृपेने त्यांच्या जीवनातील अंधकार संपला आणि प्रकाशाच्या दिशेने त्यांचं जीवन पुढं चाललं. त्यांनी निरंतरपणे स्वामींची सेवा केली, त्याचंच फळ त्यांना मिळालं आणि आयुष्यात ते सुखी समाधानी झाले. स्वामी समर्थ महाराज शिकवतात, समर्पण हे जीवनाचं सर्वोत्तम अंग आहे. जेव्हा आपण स्वामींना पूर्णपणे समर्पित होतो तेव्हा आपल्या जीवनातील सर्व अडचणी आपोआप कमी होतात. समर्पणाच्या मार्गावर चालताना देवाचा आशीर्वाद आपल्याला नक्कीच प्राप्त होतो. आपल्या जीवनातील अंधकार संपवण्यासाठी आपल्याला स्वामींच्या आशीर्वादांची गरज आहे. आपल्याला जेव्हा जेव्हा संकटांचा सामना करावा लागेल तेव्हा तेव्हा स्वामींचा आशीर्वाद आपल्याला सर्व संकटांपासून बाहेर काढेल. स्वामी समर्थांच्या शिकवणीमध्ये एक महत्त्वाची भूमिका आहे. जो विश्वास ठेवतो त्याचं जीवन उंचावतं असं स्वामींनी सांगितलं आहे. आपल्या जीवनातील चांगलं आपल्याला मिळवायचं असेल तर आत्मविश्वास असायला हवा. स्वामींच्या शिकवणींनुसार जो व्यक्ती पूर्ण श्रद्धेने आणि समर्पणाने काम करतो त्याला देवाचा आशीर्वाद निश्चितच मिळतो. विश्वासाच्या शक्तीवर विश्वास ठेवूनच आपण आपल्या जीवनाची दिशा बदलू शकतो. जेव्हा आपल्याला कोणतीही समस्या किंवा संकट येतात तेव्हा त्यावेळी आपल्याला थोडं शांत राहून एकाग्रतेने त्यावर विचार करणं आवश्यक असतं. स्वामी समर्थ महाराज शिकवतात, शांत मने आणि एकाग्रतेने विचार करणं हे जीवनातील अडचणींवर मात करण्याचा मार्ग आहे. ध्यान आणि साधना हे स्वामी समर्थांच्या शिकवणीचे एक महत्त्वाचं अंग आहे. जीवनाच्या प्रत्येक अंगात शांतता आणण्यासाठी आणि आत्मविश्वास वाढवण्यासाठी ध्यान आवश्यक आहे. स्वामी समर्थांच्या जीवनातून आपल्याला हे शिकायला मिळतं की ध्यान करणे म्हणजे आत्मा आणि परमात्म्याचा मिलाप आहे. जेव्हा आपण ध्यान करतो तेव्हा आपल्या मनाची गोंधळ आणि उत्पत्ता कमी होते. आपल्या विचारशक्ती स्वच्छ होऊन एकाग्रता मिळवता येते. स्वामींनी नेहमीच सांगितलं आहे, साधनेचा मार्ग खूप चांगला आहे. तो आपल्याला सुसंस्कृत आणि साधू बनवतो. स्वामींच्या शिकवणीनुसार समर्पणाच्या कलेचे फार मोठे महत्त्व आहे. आपण जेव्हा आपल्या जीवनाचे सर्व निर्णय भगवंताच्या हातात सोडतो तेव्हा देव त्यापेक्षा उत्तम मार्ग दाखवतो, असे स्वामी समर्थ नेहमी सांगत होते. एक खरा भक्त स्वामींच्या चरणी त्याचं समर्पण करतो आणि त्याच्या जीवनात नवा प्रकाश येतो. समर्पणाची ही अवस्था म्हणजे देवाकडे पूर्ण श्रद्धेने आत्मा आणि मन एकरूप करून जीवन अर्पण करणे. स्वामींच्या मार्गदर्शनाने भक्त आपापल्या समर्पणाच्या गाभ्यातून आध्यात्मिक शांती आणि आनंद अनुभवायला मिळतो.
समर्पण म्हणजे जीवनाच्या प्रत्येक अडचणींवर विजय मिळवणं आणि प्रत्येक संकटाला सामोरं जाणं. यासाठी समर्पण हे एक महान कार्य आहे, जे भक्तांच्या मनातील सर्व वेदनांना नष्ट करून त्या व्यक्तीला एका नव्या दुनियेचा अनुभव देतात. स्वामींच्या जीवनातून आपल्याला हे शिकायला मिळतं की साधनांचा उपयोग केल्याने जीवन अधिक चांगलं होऊ शकतं. साधनांचा उपयोग आपल्या मानसिक आणि शारीरिक स्थितीला सुधारण्यासाठी केला जातो. साधनांचा महत्त्वाचा उपयोग म्हणजे आत्मा आणि शरीराचे समन्वय साधणे, हे स्वामींनी सांगितले आहे. आपल्याला अधिक उत्तम जीवन जगायचं असेल तर साधनेच्या मार्गावर चालणं आवश्यक आहे. साधनांच्या दरम्यान आपल्याला आत्मनियंत्रण शिकायला मिळतं आणि जीवनाच्या कुठल्याही संकटाला शांतपणे समोर जाऊन पार करू शकतो. जीवनातील संघर्ष, वेदना आणि अडचणी त्यात साधनेच्या मदतीने सोडवता येतात. यामुळे साधना आणि ध्यान हे आत्मिक उन्नतीसाठी महत्त्वपूर्ण असतं. स्वामी समर्थ म्हणतात की आपला मन एक शक्तिशाली साधन आहे, जो आपल्या विचारांना आकार देतो. आपल्या विचारांमध्ये सकारात्मकता ठेवल्याने जीवनाच्या प्रत्येक क्षणात सुख आणि शांती मिळवता येते. आपला विचार, मानसिकता आणि आंतरिक ऊर्जा ही सर्वच गोष्टी आपल्या भविष्याला आकार देत असतात. स्वामींनी नेहमीच सांगितलं आहे की मनावर नियंत्रण ठेवलं की तुम्ही तुमच्या जीवनावर नियंत्रण ठेवू शकता. म्हणूनच आपल्या विचारांची दिशा योग्य ठेवणं अत्यंत महत्त्वाचं आहे. मनाची शक्ती असं विचार करणाऱ्या माणसाला जीवनात कोणतंही संकट जिंकता येतं. स्वामी समर्थ महाराजांची ही शिकवण प्रत्येक भक्तासाठी महत्त्वाची आहे. म्हणून हा संदेश अर्धवट सोडू नका आणि कमेंट्स बॉक्समध्ये गॉड इज ग्रेट टाईप करा. स्वामींच्या शिकवणीनुसार जीवनाचा प्रत्येक क्षण महत्त्वाचा आहे. प्रत्येक क्षणातून शिकायला मिळतं आणि आपल्याला प्रत्येक क्षणाची किंमतही समजते. जेव्हा प्रत्येक क्षण आपल्याला एक नवीन संदेश देत असतो, तो आपल्या जीवनाचा मार्ग निश्चित करत असतो आणि आपल्याला नवीन दिशा दाखवतो. स्वामी समर्थ महाराजांच्या या आध्यात्मिक संदेशामुळे आपलं जीवन उज्ज्वल बनणार आहे. स्वामींच्या शिकवणीनुसार प्रत्येक क्षणासोबत आपल्या आध्यात्मिक प्रगती साधायला पाहिजे. प्रत्येक मिनिटात कर्म करा आणि त्याचे फळ देवाच्या इच्छेनुसार मिळते. जेव्हा आपली कर्माची दिशा योग्य असते तेव्हा आपल्याला शांती मिळते, असे स्वामींनी स्पष्ट केलं आहे. स्वामी समर्थ शिकवतात, जेव्हा आपल्याला देवाचं मार्गदर्शन मिळतं तेव्हा जीवनात सर्व अडचणी सहज सोडवता येतात. देवाच्या आशीर्वादानेच जीवन बदलतं. आणि एक भक्त जेव्हा देवावर विश्वास ठेवतो, श्रद्धा ठेवतो, तेव्हा त्याच्या जीवनात दिव्य परिवर्तन घडतं. आपल्या आयुष्यातल्या सर्व संकटांवर विजय मिळवण्यासाठी स्वामींच्या शिकवणींचं अनुसरण करणं अत्यंत महत्त्वाचं आहे. तुम्ही जितके देवावर विश्वास ठेवाल तितकेच तुमचं जीवन अधिक चांगलं होईल, हे स्वामी समर्थ यांच्या शिकवणींमधून शिकता येतं. स्वामींच्या या शिकवणी ज्यांच्या कानावर पडल्या, ज्यांनी त्याचं अनुसरण केलं, ते त्यांच्या जीवनामध्ये सक्सेसफुल झाले आणि ज्यांनी याचा स्वीकार केला नाही ते अजूनही कष्ट करत आहेत. म्हणून लक्षात ठेवा, जेव्हा आपण स्वामींच्या शिकवणींचा आदर करू, त्यांना आपल्या जीवनात पालन करू, तेव्हा नक्कीच आपल्या जीवनात चमत्कार झाल्याशिवाय राहणार नाही. चमत्काराला वेळ लागतो, परंतु जेव्हा चमत्कार होतो तेव्हा संपूर्ण आयुष्यच बदलून जातं. म्हणून स्वामींच्या या चमत्काराला, या संदेशाला नाकारू नका. कमेंट्स बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ टाईप करा. स्वामींच्या नावात एवढी ताकद आहे की स्वामींचं नावच सर्व संकटांचा नाश करू शकतं. म्हणून स्वामींच्या नामस्मरणाला कधीच विरोध करू नका. जेवढं नामस्मरण करता येईल तेवढं नामस्मरण नक्की करा. श्री स्वामी समर्थ या नावातच एवढी शक्ती आहे की नाव ऐकल्यानंतरच आपल्याला प्रेरणा मिळते, आपल्या मनात ऊर्जा निर्माण होते. स्वामींच्या शिकवणीनुसार आपल्या जीवनात आपण कर्म करायचं आहे. कर्म केलं की त्याचं योग्य फळ आपल्याला मिळणारच आहे. म्हणून स्वामी म्हणतात, जसं तुझं कर्म असेल त्यानुसारच तुला भविष्यात फळ मिळणार आहे. आपलं आजचं कर्म आपलं उद्याचं भविष्य ठरवतं. म्हणून कर्म लक्षपूर्वक करा. स्वामींच्या शिकवणीनुसार आपल्याला प्रत्येक क्षणाला सुख आणि शांतता मिळवता येते. फक्त आपलं कर्म चांगलं असलं पाहिजे. स्वामी म्हणतात, तुला शांतता, सुख आणि समाधान मिळवायचं असेल तर तुला प्रत्येक गोष्टीमध्ये समाधानी राहावं लागेल. काहीतरी मिळवण्याची ईर्ष्या जरी तुझ्या मनात असेल, मात्र ज्या गोष्टी तुझ्याकडे आहे त्याचा आदर कर, त्याचा सन्मान कर,
त्याला योग्य किंमत दे. नक्कीच तुझ्या जीवनात सुख आणि शांतता लाभेल. जर आपल्याकडे ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टींची आपल्याला किंमत नसेल आणि दुसऱ्याच गोष्टी मिळवण्यामध्ये आपण मग्न असू, तर लक्षात ठेवा आहे त्या गोष्टींना देखील आपण हरवून बसू आणि आपल्या हातात शेवटी काहीच शिल्लक राहणार नाही. म्हणून आहे त्या क्षणांचा आनंद घ्या. ज्या व्यक्ती आपल्यासोबत आहेत त्यांचा मानसन्मान ठेवा, त्यांना किंमत द्या. दुसऱ्या व्यक्तींना मिळवण्यासाठी किंवा दुसऱ्या गोष्टी प्राप्त करण्याच्या अहंकारामध्ये आहे त्या गोष्टींचा विसर कधीच पडू देऊ नका. स्वामींची ही शिकवण, स्वामींचा हा संदेश तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून हा व्हिडिओ होईल तेवढ्या स्वामी भक्तांपर्यंत नक्की शेअर करा. चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला देखील लगेच सबस्क्राईब करा. धन्यवाद.